तर सर्वांनी जय मग होत आहे. पुस्तक ठेवा बाजूला. तर सती स्कूल ऑफ अवेकनिंग तसा हा पहिलाच वर्ग आहे आपला. मागच्या 9 तारखेला आपण याचं ओपनिंग केलं, पण तो वर्ग नव्हता, ते ओपनिंग होतं. आणि काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या त्याला. नितीन पण होते त्याला. 15-16 लोक होतो आम्ही. आजचा वर्ग हा निमंत्रितांसाठी आहे. निमंत्रितांसाठी म्हणजे ज्यांना विषयामध्ये इंटरेस्ट आहे आणि गरज आहे. इंटरेस्ट आणि गरज दोन्ही पाहिजे. कधी कधी इंटरेस्ट असणाऱ्या गोष्टी पण इंटरेस्ट आहे पण काय तेवढं गरजेचं नाही, आवश्यक नाही, सोडून देतो माणूस. याच्यामध्ये इंटरेस्ट आणि गरज दोन्ही पण आवश्यक आहे. मी म्हणतो इंटरेस्टपेक्षा गरज. कारण सती जागृतीचा जो मुद्दा आहे बुद्धांच्या शिकवणीतला, तो सेंट्रल पॉइंट आहे. आणि तो त्यांच्या शिकवणीतलाच सेंट्रल पॉइंट नाही, आपल्या जीवनात पण आपल्याला सती जागृती, भान, जगण्याचं भान, जीवनाचं भान, विचारांचं भान, भावनांचं भान, वर्तनाचं भान, अशा अनेक गोष्टींची आपल्याला हे असते, म्हणजे गरज असते. भान असणं, बुद्धानं तर असं म्हटलेलं की जो भानावर आहे, जो जागृत आहे, तो जिवंत आहे. पमादो अमत पदम पमादो मच्छुनो पदम. जो जागृत आहे तो जिवंत आहे, जो अजागृत आहे तो मृतवत आहे. जे जागृत आहेत ते कधीच मरत नाहीत आणि जे अजागृत आहेत ते मृतवत, मेल्यासारखेच असतात, मृतवत असतात. म्हणजे जागृती ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मानसशास्त्र तेच सांगतं. मानसशास्त्र म्हणतं 80% मन जे असते आपलं हे अजागृत असते, अनकॉन्शियस असते, म्हणजे कळतच नाही. फक्त 10, 20, 30 एवढंच मन जागृत असतं. 30 तर फार झालं. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात का त्या आपल्याला माहिती नाही, जाणवतही नाही. म्हणजे आत्ता समजा एक प्रश्न आपण निर्माण केला की आता माझ्या मनात काय चाललंय, तर काय चाललंय लगेच सांगता येत नाही. बरंच काय काय चाललंय, नेमकं काय चाललंय म्हणजे आता सांगता येत नाही. आता आपलं मन कुठं आहे असं जर आता आपण प्रश्न विचारला स्वतःला, माझं मन कुठे आहे आता, इथं बसलो इथं आहे का, आपण ऐकतोय तर खरंच ऐकतोय का, पाहतोय तर खरंच पाहतो का. हा आपला दोष नसतो, मनाचं कार्य तसं आहे. कारण आपण ज्या व्यावहारिक जगातून येऊन आपण इथे बसलो आणि आपला भूतकाळ, मेमरी, हा सगळा आत्ता पण सक्रिय असतो या क्षणात. समजा आता तुमची सायकल पंक्चर झाली म्हणून तुम्हाला उशीर झाला किंवा तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही आला, तर मनात तो विचार येतो, सायकल पंक्चर नसती झाली तर लवकर आलो असतो. आणि पण आता ती झाली पंक्चर, ती पंक्चरही काढली, पोहोचले, पण आता त्याचा विचार करायची गरज नसते. परंतु मनामध्ये तो विषय चालू असू शकतो आणि त्याच्यामुळं मन इथं नसतंय, मन पंक्चरमध्ये असतंय. अशाच अनेक गोष्टी आहेत आपल्या जीवनातल्या. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही अपडाऊन्स हे असतातच. जीवन त्यातच बनलेलं आहे, अपडाऊनच बनलेलं आहे. असं लिनियर, असं सरळ जीवन चाललं असं कोणाचंच नाही. अप्स अँड डाऊन्स, काही खूप डाऊन असतात, जातात, काही खूप अप मध्ये पण असतात, म्हणजे लाटा पण असतात. जीवन म्हणजे नुसत्या साध्या लहरी नाही तर लाटा पण असतात. म्हणजेच मनाचे हेलकावे असतात. आणि म्हणून त्या हेलकाव्यात असताना मन वर्तमानात नसते, इथं नसते, म्हणजेच भानावर नसते. तो दोष नाही, ते मनाची रचना तशी आहे. पण हा टेम्पररी प्रॉब्लेम आहे. बुद्धाचं म्हणणं काय, हा टेम्पररी प्रॉब्लेम, हा परमनंट प्रॉब्लेम नाही. म्हणजे
माणसाचं मन विस्कळीत आहे आणि हेलकावे खातं ते कायम तसंच राहील असं नाही. त्याला जर जाणून घेतलं, त्याचा जर अभ्यास केला, म्हणजे ते जाणून घेण्याचा, जागृत होण्याचा, भानावर येण्याचा जर अभ्यास केला, तर ते हेलकावे खाणारं माइंड आपोआप म्हणजे कमी हेलकावे खातं. एकदा असं सरळ कधीच होत नाही. जसं तुमचे कोणता ग्राम असतो तो हार्टचा, ECGचा तो जो कार्डिओग्राम जो असतो, तर कार्डिओग्राम हा असा पाहिजेच, फार असा पण नाही पाहिजे, वर पण नाही पाहिजे, खाली पण नाही पाहिजे, थोडासा असा पाहिजे. पण तो जर असा राहिला तर माणूस गेला. माइंड जे आहे ते माइंड कधीच असं असणार नाही. पण त्याच्यामध्ये नॉर्मल अपडाऊन्स असणारच आहे. आपली विचार प्रक्रिया किंवा आपले इमोशन्स हे आपल्याला म्हणजे नॉर्मल फ्लक्च्युएशन मध्ये, नॉर्मल कंपनामध्ये ठेवतातच. पण खूप भावना हेलावल्या तुमच्या, फार दुखावले गेले आणि खूप आनंद झाला, तर मग मात्र तुम्ही म्हणजे डिप्रेस होता. त्याला डिप्रेशन म्हणतो आपण. खाली जर आलं त्याला आपण डिप्रेस झाला म्हणतो किंवा खचून गेला म्हणतो. आणि तो जर प्रमाणाच्या बाहेर खचून गेला तर काय होतं, त्याला जगणं नकोस होतं. आणि मग आपण म्हणतो काही सुसाईड पण होतं, काही आपल्याला पाहतो आपण या घटना आपल्या जीवनात पण होतात आणि इतरत्र पण आहे असे ह्या. आणि जी माणसं फार अति उत्साहित असतात आनंदामध्ये, ते पण त्यांचा पण होश नसतो. त्यांना एक नाही का, ते तिथे पण डिस्टर्बन्स आहे आणि खाली पण डिस्टर्बन्स आहे. तर नॉर्मल स्टेट ऑफ माइंड जे नॉर्मल जे मनाचं जे हे आहे ते आणणं हे गरजेचं आहे. आपली गरज तीच आहे, आपली गरज तीच आहे. परंतु ती गरज कशी भागवायची, म्हणजे कसं स्थिर राहायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. कधी कधी माहीत असून पण लक्षात येत नाही, म्हणजे ते कळतं पण वळत नाही. तर हा आपला विषय आहे. जागृतीचा जो मुख्य किंवा बुद्ध धर्माचा मुख्य जो आहे तो दुःखमुक्ती आहे. त्याला त्यांनी निब्बाण म्हटलंय. निर्वाण, निब्बाण, बुद्धत्व, आरहतपद जे असेल ते. थोडक्यात आपल्याला जीवनामध्ये दुःख नको असतंय आणि त्याच्यातून बाहेर पडायचं असतंय, पण कसं पडायचं हे आपल्याला माहित नाही. ते बुद्धांनी शोधून काढलं, म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याचं जे मुख्य माध्यम आहे ते जागृती आहे. असा हा आपला विषय आहे. तर हे काम कसं करायचं हे आता आपण आजपासून पुढे किती दिवस ते नाही सांगू शकत, चालू राहील. आपली उपस्थिती जी आहे ही आपल्यासाठी आपल्याला काम करायचं असं समजून जर उपस्थित राहिलो आपण, आपल्यासाठी आपल्याला काम करा. आपण काहीतरी प्रोग्राम आहे मग आपल्याला सहभागी व्हायचे दाखवायचे असा नाही. तो आपल्यासाठी करायचं, आपल्याला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. कधी कधी प्रॉब्लेम जाणवत नाही, पण जागृत झाल्यावर प्रॉब्लेम जाणवतो. असं पण होतं कधी कधी. कारण ज्या अनकॉन्शियस माइंड मधल्या, जागृत मनातल्या खोलीमध्ये काय घडामोडी चालल्यात त्या आपल्याला लक्षात पण येत नाही, कळत पण नाही. त्या कधी कधी स्वप्नामध्ये लक्षात येतात. स्वप्नामध्ये आपल्याला कधी कधी अशी स्वप्न पडतात का, अरे हे तर मी कधी विचारही केला नव्हता असा, की आपण असं असू. पण ते आपल्याच मनाचं प्रक्षेपण आहे ना, अभिव्यक्ती आहे. ते ऍक्सेप्ट करावं लागतं. नाही ते तसं नाही, ते स्वप्न होतं. स्वप्न ते आपल्या मनातलं आहे ना, आपलं नाही. कसं आपलं पर्सनल नसेल पण मनातलं आहे ना.
आणि ते जर जास्त डिस्टर्ब करणार असेल तर मग त्याला महत्व द्यावं लागतं. महत्व याच्यासाठी द्यायचं की ते जर आपल्या मनाच्या खोलीमध्ये, अनकॉन्शियस मध्ये, अजागृत मनामध्ये ते तसा डिस्टर्बन्स आहे, ते विचलन आहे, तर त्याचा आपल्या मनावर, शरीरावर, आरोग्यावर डेफिनेटली परिणाम होतो. आपण ते काय दुखल्यावर, खुपल्यावर मग आपण म्हणतो असं असं होतं, पण त्याच्या पाठीमागची जी कारणं असतात ती 99% सायकोलॉजिकल असतात. हे मेडिकल सायन्स पण म्हणते. आता मेडिकल सायन्स पण म्हणते 99 असतील, 98 असतील सेवा, पण मॅक्झिमम जे असतात ते काहीच, असा माणूस चांगला दिसतोय, डिस्टर्ब झालाय आणि आता चांगला होता, काय झालं याला, किंवा असं का बोलतो, किंवा असं का वागतो. तर ते जेव्हा तो वागतो तिथून त्याची सुरुवात नाही, त्याची सुरुवात पाठीमागे कुठेतरी आहे, म्हणजे आत कुठेतरी आहे, म्हणजे मनात आहे. ते त्याला माहित नसतं, म्हणजे आपल्याला माहिती नसतं. म्हणून ते हा अभ्यास जो आहे तो त्याच्याशी संबंधित आहे. प्रास्ताविकामध्ये विषयाचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात आली असेल. मोठं काम आहे आणि आपल्याशी संबंधित आहे. आणि हे आपल्यासाठी का काम करायचं, तर आपण स्वतःला जर इम्प्रूव्ह नाही करू शकलो, किंवा आहे त्या धक्क्यातून, आहे त्या इमोशनल ब्लॉकेज मधून, किंवा आहे त्या त्रासातून, टेन्शन मधून, डिप्रेशन मधून आपण स्वतःला जर बाहेर काढलं नाही, तर मग कोण काढणार आहे? दुसरं कोणी काढू शकत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या आजाराला मेडिसिन किंवा उपचारानं सप्रेस करता येऊ शकतं, तात्पुरतं सप्रेस करता येऊ शकतं. पण इरॅडिकेशन म्हणजे मुळासकट काढणं हे काम ज्याचं त्याला शक्य आहे. हे काम ज्याचं त्याला शक्य आहे. म्हणजे आता आपण समजा डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांकडे आपल्याला डॉक्टरांना सांगितलं की असा आजार आहे, असं डोकं दुखतंय किंवा पचनक्रिया बिघडली. डॉक्टर म्हणा हा हे औषधं घ्या, पण जरा चालत फिरत जा, किंवा आता काही हार्टचे वगैरे असतील, बीपीचा असेल, जरा मेडिटेशन करत चला, संगीत ऐकत चला. का बरं? तुमच्या औषधाने काय तसं नसतंय. ते त्यांना माहिती. हे अल्टिमेट नाही, अंतिम उपाय हा नाही, उपचार हा नाही. हा उपचार तो आहे की तो व्यक्ती काय करणार आहे पुढे. त्यानं जर ती गोष्ट स्वतः काही काय म्हणतात होमवर्क नाही केलं, स्वतःवर जर काम नाही केलं, स्वतः त्या गोष्टी जाणून नाही घेतल्या स्वतःच्या आजाराविषयीच्या, तर नुसती औषधं काही करू शकत नाही. औषध म्हणजे सप्रेशन आहे. आणि काही पेन किलर आहेत आणि काही जे असतात ते जे काही केमिकल असतात, त्या केमिकलचा तो तात्पुरता परिणाम असतो. कारण आपलं माइंड, बॉडी हे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेसच आहे. विशेषतः माइंड हे इलेक्ट्रिक करंट सारखं आहे ते, आणि ते केमिकल आहे. मेंदू म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि केमिकल याचा बनलेला आहे. म्हणजे आता मी याच्यात पण मला ते सापडलं तर सध्या मानसशास्त्राच्या पुस्तकात, म्हणजे मेंदूचा अभ्यास करतात. तर म्हणजे इलेक्ट्रिक करंट आहे आणि केमिकल आहे. मग जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा तर केमिकल इम्बॅलन्स आहे, रासायनिक असंतुलन आहे. मग रासायनिक असंतुलन घालायला रासायनिक म्हणजे औषध देतात. म्हणजे ते रसायन आहेत आणि ड्रग्ज म्हणजे काय, औषध रसायन आहे, ते केमिकल आहे. मग त्या केमिकलने हे केमिकल बॅलन्स केलं जातं आणि मग ते थोडं बरं वाटतं. असं त्याचं एक, आपण काय मेडिकल डॉक्टर नाहीत आपण, पण सायकोलॉजीचा किंवा मेडिटेशनचा, विशेषतः जागृतीचा अभ्यास करताना आपल्याला या गोष्टी हळूहळू आपल्यालाच लक्षात यायला लागतात.
आपल्याला काय त्याच्यासाठी म्हणजे मेडिकल सायन्सचा पूर्ण अभ्यास पाहिजे असं काही नाही. त्यांचं ते जे काही सायन्स आहे, मेडिकल सायन्स आहे, ते प्रायोगिक आहे. ते एक्सपेरिमेंट करत 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 ते त्याचा अभ्यास करतात आणि माहिती करून घेतात. आपलं काम जे हे स्वतःशी संबंधित आहे आणि स्वतःला जाणण्याचं आहे आणि स्वतःची प्रॉब्लेम लक्षात घेण्याचं आहे, ते समजून घेण्याचं, सॉर्ट आउट करण्याचं आणि ते कसं त्याचं निवारण करायचं ह्याचं जर आपल्याला नीट ज्ञान झालं तर आपण ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतो. हे काम बुद्धानं 35व्या वर्षी पूर्ण केलं. दुःखमुक्ती ज्याला म्हणतात. दुःखमुक्तीचा अर्थ असा नाही तुम्हाला दुःख नाही होणार. बुद्धाला दुःख होतं, शेवटपर्यंत दुःख होतं, पण सामान्य माणूस दुःखानं दुःखी होतो. बुद्ध दुःखाला दुःखी नाही होत. ते दुःख हे असं ऑब्जेक्टिव्हली पाहू शकतात की हा धम्म आहे, हे असंच आहे, लाईफ असंच आहे. असं कोणी म्हणू शकत नाही मला दुःख होणारच नाही, कधीच नाही होणार, असं कोणी म्हणू शकत नाही. दुःख होणारच आहे, परंतु दुःख हे काय मला झालं सब्जेक्टिव्ह असं त्याला ते धरून ठेवण्याची जी एक टेंडन्सी असते मनाची, मी माझं मला झालं, तर तो प्रॉब्लेम असतो. कारण मी मला हा भ्रम आहे. जसं आता आपण म्हणतो कधी आपल्याला आपला जन्म आठवतो का? आपला जन्म आपल्याला आठवत नाही आणि आपल्याला आपला मृत्यू माहिती नाही. म्हणजे आपल्या ह्या जीवनाची जगण्याची हे जे दोन टोक आहेत, ही दोन्ही टोक आपल्याला माहिती नाही. पण म्हणताना आपण म्हणतो माझा जन्म झाला, तो आठवतही नाही, तो माहितीही नाही. जन्मानंतरची 2-4 वर्ष, 5 वर्ष, 6-7 वर्ष आठवत नाहीत काही, तरी तिथं तो मी माझं हा जो मनाची जी धारणा आहे ती अविद्येमुळे या जागरूकतेमुळे ती असते आणि त्याच्यामुळे त्याच्यात ज्या घडामोडी घडतात त्या सगळा मन हे पर्सनलाइज करतं, मी माझं म्हणतो. त्यात दुःख पण तो होतं, माझं दुःख. आणि त्याला जेव्हा ते अनकॉन्शियसली जागृतपणे मी माझं म्हणून ते धरून ठेवतो, ते दुःखच नाही, आनंद पण. आणि आनंद देणाऱ्या वस्तू पण, प्रत्येक गोष्ट आपल्या अवतीभोवती असणारं जे काय आहे, आपण ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या पण असू शकतात. आनंद देतील तरी त्या डिस्टर्ब करणाऱ्या असतील आणि त्या आपल्यापासून लांब गेल्या किंवा आपण त्याच्यापासून लांब जाणार असलो, वस्तू असो नाही का माणसं असो, त्या डिस्टर्ब करतात. हे जीवनात धम्म आहे, हा सत्य, ट्रूथ आहे. धम्म म्हणजे ट्रूथ, सत्य. आणि जीवनामध्ये ज्या ज्या घडामोडी घडतायत त्याला धम्म म्हणतात. सत्य धम्म म्हणजे एव्हरीथिंग इन आवर लाईफ, एव्हरीथिंग म्हणजे आतलं पण आणि बाहेरचं पण. आपण इथं बसलो, हे आपला हॉल आहे, किंवा मी म्हणलं हे माझं घर आहे, किंवा सुनंदा म्हणलं माझं घर आहे, तर हे म्हणजे हे घर आणि मी एकच आहे जणू काय, नाही का? आपला हा आता नवीन फॅन बसवला, तर हा नवीन फॅन माझ्या ह्या घरामध्ये, आपल्या ह्या हॉलमध्ये हा नवीन फॅन बसवला आणि तो आता टिकला पाहिजे, तो खराब नाही झाला पाहिजे. त्याची काही गॅरंटी नाही ना. माझा आताच नवीन फॅन घेतला, खराब झाला. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याशी कनेक्टेड आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. ते आपल्याला माहित असं नाही तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक असं आता पेन जरी आता मला दिसत नाही, हे नाही, पण हरवला हा पेन, माझ्या आवडीचा पेन आहे, मुद्दाम हा पेन हरवला का तो मला डिस्टर्ब करणार, कारण आवडीचा म्हणून घेतलाय तो. ते असं ते चाललंय सगळं. सुखदुःखाचं जे काही गणित म्हणायला किंवा सुखदुःखाचं जी काही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ही सगळी सायकोलॉजिकल आहे. पेन बाहेर नाही, पेन माझ्यात आहे,
पंखा बाहेर नाही माझ्यात आहे, घर बाहेर नाही माझ्यात आहे, आपल्यात आहे, आपलं घर आपल्यात आहे, आपलं सगळं वातावरण आपल्यात आहे, आपली फॅमिली आपल्यात आहे. प्रॅक्टिकली ती बाहेर आहे, पण इथे बसलं तरी आपल्यात आहे आपली फॅमिली, मेमरीमुळं, संस्कारामुळे. हे सगळं आणि संस्कारी दुःख आहेत असं म्हटलेलं आहे, सभ्य संखारा दुःखाती. तर हे वास्तव आहे, हे वास्तव समजून घ्यायचं असेल तर सती जागृतीचा अभ्यास हा आवश्यक आहे, आणि म्हणून आपण याला महत्व देतोय. तर याचं एक पर्टिक्युलर सूत्र बुद्धाने सांगितलेलं आहे. आपण थेट विषयाला हात घालू. आपण असं ठरवलं होतं की आनापानसती किंवा हे जागृतीचं सूत्र अभ्यास करता करता आपण थोडस हे सूत्र कुठून आलं तर त्या त्रिपिटकाचं पण आपण थोडस अवलोकन करू असं ठरवलं होतं. पण आपण बघू आपल्याला तिकडे वळता येतं, कारण नुसतं बौद्धिक अभ्यास करणं किंवा माहिती सांगणं हा आपल्या याचा उद्देश नाही. कारण आता माहिती बऱ्याच लोकांकडे आहे, ती मिळू पण शकते, पण आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, पहिलं काम आहे, ते आपल्याला जमलं पाहिजे. तर ही जी जागृतीचा सती, त्या पालीमध्ये सती म्हटलंय आणि इंग्रजीमध्ये अवेकनिंग म्हटलंय, म्हणून सती स्कूल ऑफ अवेकनिंग असं आहे. ते स्कूल काय आला, कारण इथं आपण प्रॅक्टिकल काम करतोय. आता आपण प्रॅक्टिकल सायकोलॉजिकल काम करतोय आपण, म्हणजे जणू काही सायकोलॉजिकल वर्कशॉप आहे, सायकोलॉजीचं वर्कशॉप आहे मानसशास्त्र, त्याच्यामुळे स्कूल सारखं आहे, म्हणून आपण याला स्कूल म्हणतो. आता अलीकडे ती मनात कल्पना आली, याला स्कूलच म्हणू आपण, कारण इथं स्कूल सारखाच इथं अभ्यास पण करायचा आहे आणि इथं वर्कशॉप चालणार आहे, म्हणून हे एक प्रयोगशाळा पण आहे, ही आपल्यासाठी एक प्रयोगशाळा पण आहे, म्हणून आपण स्कूल म्हणू शकतो. आणि इथं आपल्याला काही गोष्टी अभ्यास पण करायचा आणि प्रॅक्टिस पण करायची. आपली प्रॅक्टिस चालू झाली. कशी प्रॅक्टिस आपली चालू झाली? आपण जे जे काही बोलतोय त्याच्यावर तुमचं माइंड विचार करतंय आणि स्वतःच पाहतंय स्वतःमध्ये. ते जे पाहतं तर ते तेवढ्या पुरतं ते सतीमध्ये आहे, जागृत आहे. आपण जे काही शब्द आपण मी बोललो तर त्याच्यात आपण लगेच कम्पेअर करतो आपल्या स्वतःशी, आपल्या स्वतःच्या जीवनातल्या घटना आपण लगेच कम्पेअर करतो, डेफिनेटली करत असणार. म्हणजे आपल्या मनातलं आपण पाहतोय, आपल्या परिणाम झालेल्या गोष्टी नॅचरली आपण त्या पाहतोय, आणि ते पाहणं म्हणजे सती आहे. ते तेवढ्या पुरतं तरी भानावर येणं आहे, कारण हा असं चाललंय जीवन, हे असं घडतंय, हे असं आहे. तर हे वर्कशॉप म्हणजे हे वर्क करतोय आपण, माइंडवर वर्क करते, मन मनावर वर्क करतंय, म्हणून हे वर्कशॉप आहे, सायकोलॉजिकल वर्कशॉप आहे, जागृतीचं हे वर्कशॉप आहे. पण असं एवढंच नुसतं बोलल्यानं किंवा तेवढं विचार केल्यानं त्याच्यात आपण एक्सपर्ट नाही होणार. आपल्याला जीवनात उतरावं लागेल. आणि जीवन म्हणजे आपली बॉडी आहे, काय आहे, काय तर जीवन, जिवंतपणा जे आहे तो इथंच आहे. सुखदुःख पण इथंच आहेत, पण आत आहेत, मनात आहेत. आणि मन कुठं आहे? इथंच आहे, पण कुठं आहे नेमकं नाही सांगता येत.
जसं आपल्याला जन्म पटकन सांगता येत नाही, सांगू शकत नाही, इम्पॉसिबल आहे ते. कारण ते काय घटना घडली आपल्याला नाही माहिती. आपण इथं कसे काय, याला आपल्याकडे काहीच उत्तर नाही. आहोत एवढंच फक्त कळतंय, इथं आहोत आपण. कसे काय नाही माहिती. कारण मन माहिती नाही, कॉन्शियसनेस माहिती नाही, जिवंतपणा माहिती नाही. कारण आपला आपल्याशी संपर्कच नाही. काय आपला आपला संपर्क आहे का? म्हणजे असं वाटतं का आपला आपल्याशी संपर्क आहे? आपल्याला सगळं कळतंय, आपलं लाईफ मधलं सगळं कळतंय आपल्याला, असं म्हणता येतं का? 100% कळते आपलं जीवन आपल्याला. कारण ते जर कळालं असतं तर मग आपल्याला प्रॉब्लेम राहिले नसते. आपण प्रॉब्लेम पासून सफर होतो, म्हणजे दुःख भोगतो पण दुःख कळत नाही, टेन्शन भोगतो पण टेन्शन कळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला नाही जीवन नाही लक्षात येत. हे जर कबूल असेल, आणि कबूल काय दुसऱ्या समोर नाही करायचं, आपलं आपल्याला नाही कळलं, एक पणे कळून घेतलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी हा मार्ग आहे आणि तो आजमावून पाहायचा आहे, करून बघायचा. एक्सपेरिमेंट आहे ना हा, एक्सपेरिमेंट हा करून पाहावा लागतो, प्रयोग करून पाहावं लागतं. आणि त्याच्यातून काय निष्कर्ष निघतो ती नंतरची गोष्ट आहे, आणि आधी काहीतरी करून पाहावं लागतं. तसं हे आपल्याला करून बघायचं. तर जीवन या काळेत आहे, शरीरात आहे. म्हणून सरळ सरळ निष्कर्ष काय निघतो? काळेत उतरावं लागेल, काळेशी कनेक्ट व्हावं लागेल. त्याच्यात मन आहे, कुठे ते नाही माहिती, पण त्याच्यात आहे एवढं मात्र नक्की, त्याच्यातच आहे, इथंच आहे, हे तर नक्की आहे. त्याचं लोकेशन ह्याच्या बाहेरचं कुठं नाही. ते कधी कधी आपण म्हणतो बोलताना की नाही, इथं कसं माझं मन तर आता तिकडे गेलं, माझं मन तर घरी गेलं, माझं मन तर पंक्चरवाल्याकडे गेलं असेल, का घरी गेलं असेल, किंवा माझं मन आणखीन काही कार्यक्रम असेल, कोणी पाहुणे आले आता लवकर संपलं तर बरं होईल, तर ते मन घरी पण असू शकतं, कुठे असू शकतं. मन तिकडे जातं, पण मन तिकडे जातं का ते मनात येतं? मन तिकडे गेलं का ते मनात आलं? पंक्चरची घटना ते 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 तिकडे आहे का इथे आहे? आता तुमच्या घरातले पाहुणे घरी आहेत का इथे आहेत? तुमच्या घटना ज्या आहेत त्या तिकडे आहेत का इकडे आहेत? इथे आहेत, इथे आहेत त्या, तिकडे नाही. असं आपल्या आयुष्यातल्या सगळ्या घटना जरूर का आपल्या बरोबर आहेत. म्हणजे आपण आपलं बालपण आपल्या बरोबर आहे, आपलं तारुण्य आपल्या बरोबर आहे, आपल्या सगळ्या घडामोडी आपल्या बरोबर, आपलं घर नातेवाईक सगळं सगळं आपल्या बरोबर आहे. संस्कार म्हणतो त्याला, म्हणजे इथंच आहे सगळं, बाहेर काहीच नाही. आणि त्याच्यातच सगळं अपडाऊन चाललेलं आहे. ते काय ते समजून घ्यायचं. तर असं म्हटलंय की जागृत व्हायचं म्हणजे स्वतःमध्ये उतरायचं, स्वतःचं भान, आत्मभान, त्याला पालीमध्ये सती म्हटलेलं आहे. सती हा जो पाली शब्द आहे, तुम्ही परवा काल जर विचारलं मला, तर सती म्हणजे सत म्हणजे वास्तव, सत पासून सत्य आहे ना, सत म्हणजे वास्तव. तर सत जे पाहतं त्याला सती म्हणतात. म्हणून सती म्हणजे जागृती, जागृतीच पाहते, जागृतीला दिसतं, म्हणून त्याला सती म्हटलं. असं आता हे कुठं लिहिलेलं नाही, पण त्याची फोड जर केली तर ते तसा अर्थ निघतो. काही लोक सती हा शब्द ध्यानाशी जोडतात, पण ध्यान म्हणजे जागृतीच असं नाही. ध्यान म्हणजे अटेन्शन आहे, म्हणजे पंख्याकडे लक्ष गेलं, माझं ध्यान तिकडे गेलं, माझं ध्यान इकडे गेलं, माझं ध्यान इकडे गेलं, किंवा जे ऐकायला आलं तिकडे गेलं.
काही गंध आला तिकडे गेलं, म्हणजे इंद्रियांचे विषय म्हणजे ध्यान आहे. 6 इंद्रियांचे. इंद्रिय किती आहेत? 6 आहेत. मनाला पण बुद्धाने इंद्रियच मानलेलं आहे. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे आपल्याला पंचेंद्रिय माहिती आहेत, आणि त्यांचे ते विषय आहेत. डोळ्याचं पाहणं आहे, कानाचं ऐकणं आहे, नाकाचा गंध, जिभेची चव, त्वचेचा स्पर्श, गरम, थंड, खडबडीत, उबदार, जे काय असेल ते. इंद्रियाला पण विषय आहे, मनाला पण, मन या इंद्रियाला पण विषय आहे, त्याला विचार म्हणतात. मन हे असं इंद्रिय आहे, त्याचा विचार हा त्याचा विषय आहे, किंवा विषय म्हणण्यापेक्षा विचार हे त्याचं कार्य आहे, आणि त्या कार्याला विषय आहेत. कारण बिगर विषयाचा विचार चालत नाही कधी. कशाचा विचार करताय आपण? कशाचा विचार करता? म्हणजे कशाचा तरी विचारा विषय असतो, बिगर विषयाचा विचार नाही. इंद्रियांना पण विषय असतो, मनाला पण जर विषय असतो तर मन हे इंद्रिय आहे. तर हे 6 इंद्रिय जे आहेत, तर या 6 इंद्रियांच्या विषयांमध्ये आपलं जीवन गुंतलेलं आहे, आणि त्यातले अपडाऊन्स म्हणजे आपले सुखदुःख आहेत. पण हे नेमकं काय चाललंय, हे काय आहे, कुठं आहे सगळं, हे समजून घेण्याचा विषय आहे. तर मन, जिवंतपणा, विचार, भावना, सुख दुःख सगळे जर इथं आहेत, तर ह्याच्यामध्ये उतरण्यासाठी काहीतरी उपाय असला पाहिजे. त्याला बुद्धांनी सांगितलं की सोपा सरळ उपाय आहे, तो म्हणजे आपला श्वास आहे, आन आणि अपान. ह्या श्वासाच्या आधारे काय उतरा, हे ते पहिलं काम आहे. श्वासाचा आधार घेऊन अनेक लोक जे ध्यान सांगतात, त्याच्यातून आता मी पण अनेक, आता 41 वर्ष झाले मला, आता 42 वर्ष. अनेक प्रकारची ध्यानं करून पाहिजे. तर ध्यानाला पण विषय असतात. म्हणजे आता बघा, इथं ध्यानाला जर विषय असतो, मनाला पण जर विषय असतात, तर मन म्हणजे ध्यानच आहे असं मला वाटतं. मन ध्यानच करतंय, कारण मनच लक्ष देत आहे इंद्रियांच्या द्वारे, मनच लक्ष देते. तर मन म्हणजे ध्यानच आहे. तर जेव्हा तुम्ही ध्यान करता, विशिष्ट विषयांचं ध्यान करता, तर तुमचं मन तिथं असतं किंवा अडकतं, त्याची साधना करतं, परंतु त्याच्यात तुम्ही जागृत होतात असं नाही. म्हणजे ध्यानाची पण जागृती असतेच असं नाही. तर असं तसं हे सगळं सांगताना मी म्हणजे मनाच्या अवतीभोवती आपण फिरतोय, तिथं त्या विषयाच्या अवतीभोवती फिरतोय, आणि म्हणजे जवळ येतं त्या विषयात. कारण एखाद्या म्हणजे इथं जर यायचं असेल तर किमान दारापर्यंत आलं पाहिजे ना. कुठून नाही असाल तर फिरून तुम्हाला त्या दारापर्यंत आलं पाहिजे. एंट्री करण्यानंतरची गोष्ट आहे, किमान दारापर्यंत आलं पाहिजे. तसं आपण दरवाजाजवळ येण्याचा प्रयत्न करतोय. तो दरवाजा जर आपल्याला ओपन करता आला, म्हणजेच मनामध्ये प्रवेश करता आला, कायेचा आधार. आधी कायेत उतरण्यासाठी श्वासातून कायेमध्ये, कायेतून मग मनापर्यंत. धम्मं कायेन पश्यति, धम्मपालन गाथा जी म्हणते ना, तर सगळं धम्म जे आहे, जे काही चाललेलं आहे, ते कायेचं, मनाचं द्वार उघडायचं असेल तर आधी कायेचा दरवाजा उघडावा लागतो, आणि कायेचा दरवाजा हा साधारणपणे श्वासाच्या आधारे असतो.
आपलं शरीर श्वास घेतं सोडतं. आता प्रॅक्टिकल परत पुढचा टप्पा. आपलं शरीर ही काया श्वास घेते सोडते, बरोबर आहे. मी श्वास घेतो, मी श्वास सोडतो. तुम्ही श्वास घेता, तुम्ही श्वास सोडता. का काया श्वास घेते, काया श्वास सोडते. मी श्वास घेतो सोडतो का शरीर श्वास घेतं सोडतं. मी म्हणतो म्हणून श्वास आत येतो जातो का नैसर्गिकपणे श्वास चालू आहे. आपलं तिकडे लक्ष असो नाही तर नसो, श्वास चालू आहे. तर मग मी श्वास घेतो सोडतो हे काय म्हणता येईल, हे खरं आहे का? असं आहे. आपल्याला वाटतं मी घेतो मी सोडतो म्हणून येतो जातो, असं नाही ना. तर हे पण भान आहे, हे पण लक्षात येतं. जागृतीनं काय येतं, सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतात. नाही तसं नाही ते. तर हा एक सोपा असा मार्ग आहे की हे शरीर जसं श्वास घेत आहे, म्हणजे आतून आत श्वास घेत आहे. श्वास कुठून येतो? श्वास बाहेरून आत येतो का आतून आत येतो? कसं काय वाटतं? आता काल एक फोनवर बोलता बोलता एकाने विचारलं, असं कसं म्हणे श्वास तर नाकातून आत येतो. तर हे बरोबर आहे का? असं ते बरोबरच आहे, नाकातूनच आत येतो. परंतु नाकातून त्याची एंट्री आहे का दुसरं काही घडतंय म्हणून ते श्वास आत येतोय? आपल्या ह्या धडाची आतमध्ये जे आकुंचन प्रसरण चाललेलं आहे त्याच्यामुळे जे प्रसरण पावलं की आतमध्ये पोकळी जी निर्माण होते, त्या पोकळीमध्ये हवा येते. म्हणजे हवा बाहेरून आत येत नाही, पोकळी निर्माण झाल्यामुळे ती भरण्यासाठी हवा येते. म्हणजे श्वास बाहेरून आत येत नाही, तो आतून घेतला जातो. हे सगळं कशासाठी आपण पाहतोय? आता आपल्याला काय एंट्री करायची, कारण मनापर्यंत पोहोचायचंय. कारण मनात प्रॉब्लेम आहेत, सगळे टेन्शन यातना दुःख सगळं तिथं आहे. तर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला कायमध्ये उतरण्याची गरज आहे. म्हणून आपण आता हे सगळं पाहतो. कोणती गोष्ट आपण तसं का करायचं हे जर लक्षात नाही आलं तर आपण ते आपल्याकडून होतही नाही आणि ते करण्याला काय अर्थ राहत नाही. का करायचं असं? आता काही गोष्टी हास्यास्पद असतात. काय श्वास बघायचा, काय श्वास बघायचाय, काय शरीर बघायचंय आणि काय मन बघायचंय असं जर आपण म्हटलो तर आपण स्वतःला महत्व देत नाही. आपल्याला स्वतःच्या जीवनातले प्रश्न आपल्याला सोडवायचे नाहीत असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे दुःख भोगत राहायचं, तसंच जगत राहायचं आणि त्रास सहन करायचा, आणि तो नको असतो. तर ह्या गोष्टीकडे काही असं म्हणजे जरी हास्यास्पद वाटला म्हणजे पोरकटही वाटतात. बऱ्याच वेळा लोकांना काय श्वास पाहत बसतात. वाटतं पोरकट, पण तो किती महत्वाचा विषय आहे. जेव्हा आपल्याला आपण आपल्याला सापडतो, जेव्हा आपल्याला आपला शोध लागतो, तेव्हा मग त्याचं महत्व कळतं की ही किती महत्वाची गोष्ट आहे. तर शरीर आतून आत श्वास घेतं, म्हणून आपल्या पोटाची हालचाल चालू आहे, छातीची हालचाल चालू आहे, पाठीची हालचाल चालू आहे, आकुंचन प्रसरण चालू आहे आणि जन्मापासून आतापर्यंत चालू आहे आणि मरेपर्यंत चालू राहील. आपलं लक्ष असो नाही तर नसो, आपण जागे असो नाही तर झोपेत असो, त्याचं काम चाललेलं आहे.
याचं जर भान आलं म्हणजे सती आली, म्हणजे अनापान सती, याला पालीमध्ये आन अपान म्हटलं. शब्द माहिती आपल्याला, तुम्हाला माहिती असेल. तर आन आणि अपान म्हणजे श्वास आणि उश्वास. म्हणजे हे जे काळा आन करतं आणि अपान करतं त्याची सती म्हणजे अनापान सती. हे अनुभवल्यामुळे, हे पाहिल्यामुळे आपल्याला कायेचं भान येतं, शरीराचं भान येतं. अभ्यासाचा विषय आहे, लगेच नाही होणार ते. तर सिंपल गोष्ट आहे, म्हणजे याच्यात अवघड काहीच नाही. पोरकट आहे, खरंच पोरकट आहे, परंतु पोरकट गोष्टच अवघड आहे. ही जी पोरकट गोष्ट आहे, म्हणजे माणूस चंद्रावर जाईल, परवा आपण म्हटलो माणूस चंद्रावर जाईल, अनेक संशोधन करेल, पण माणूस स्वतःला नाही समजून घेऊ शकत. ही अवघड गोष्ट आहे. स्वतःला समजून घेणं, स्वतःचे विचार समजून घेणं, स्वतःच्या भावना समजून घेणं, कृती समजून घेणं, सुखदुःख समजून घेणं, डिप्रेशन समजून घेणं, आनंद समजून घेणं, रिलेशन समजून घेणं, म्हणजे एकूण जीवन समजून घेणं ही अवघड गोष्ट आहे. ज्या इंद्रियजन्य गोष्टी आहेत, म्हणजे पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, इंद्रियजन्य म्हणजे जग. जग आपल्या इंद्रियांमुळे आहे ना, दिसतं म्हणून जग आहे, ऐकू येतं म्हणून जग आहे, इंद्रिय आहेत म्हणून जग आहे. जग समजून घेणं हे सोपं आहे, पण स्वतःला समजून घ्यायला कोणतंच इंद्रिय नाही. म्हणून या सतीला इंद्रिय पण म्हटलंय, एक इंद्रिय आहे ते सती इंद्रिय म्हटलेलं आहे. जागृती हे इंद्रिय आहे, ते इंद्रिय आपल्याला जीवन दाखवतं. सती आपल्याला जीवन दाखवते. म्हणून कायेत उतरायचं. तर हे आपण बोलता बोलता तुम्ही स्वतःशी कनेक्ट झालात असं वाटतं का कायमध्ये? म्हणजे असं काहीतरी आतमध्ये आपण आलो, उतरलं, काहीतरी कनेक्ट, कुठेतरी कनेक्ट झालो आपण स्वतःशी, आणि थोडा ताण कमी झाला पहिल्यापेक्षा, असं थोडं फील होतं का? म्हणजे सती जागृती ताण कमी करते, आणि ती तुम्ही जेवढी जास्त विस्तारित करत जाल, जेवढं त्याचा सतीचा जागृतीचा विस्तार होईल. विस्तार होईल म्हणजे काय होईल? काळेचं भान आलं, काळेची सती आली, म्हणजे त्याला कायान सती म्हटलेलं आहे. तर ही काळेची सती, काळेचं भान आलं की कायेमध्ये जिवंतपणा आहे, म्हणजे फिलिंग आहे. त्याला मराठीमध्ये आपण संवेदना म्हणतो, पालीमध्ये त्याला वेदना म्हणतात. फिलिंग म्हणजे फील होतं, ते जाणवतं म्हणून आपण आहोत हे जाणवतं. जाणीव आहे एक मराठी शब्द चांगला. वेदना म्हणजे जाणवतं. तर हे जिवंतपणा म्हणजे जाणीव आहे. तर जेव्हा आपण कायेमध्ये उतरतं तेव्हा जाणीवांचा बोध होतो. बुद्ध म्हणजे जो जागृत आहे, ज्याला बोध होतो जीवनाचा, त्याला बुद्ध म्हणतात. तर कायेमध्ये उतरल्यामुळे, जिवंतपणात उतरल्यामुळे आपल्याला जाणीवांचा बोध होतो. इथूनच बुद्धत्वाची सुरुवात आहे. इथूनच सुरुवात आहे. आता हा बोलता माझ्या याच्यातून आलेला शब्द म्हणजे विचार आहे किंवा शब्द आहे, हे मी कधी बोललो नव्हतो आधी. असं इथूनच सुरुवात आहे. तर ही जाणीव, ही जागृती, हा बोध झाल्यामुळे आपल्याला आपल्या हाडामासामध्ये दडलेल्या सगळ्या जाणीवा हळूहळू आपल्याला लक्षात येत जाते, जाणवत जाते. म्हणजे जीवन समजत जाईल. कारण आपला हाडामासाच जिवंतपणा आहे ना.
टॉप टू बॉटम. पण आधी एंट्री झाली पाहिजे. तर ही एंट्री, आजचा विषय हा आपल्या एंट्री पुरता आहे. दरवाजा उघडत असेल तर एंट्री होणार. दरवाजा बदलत असेल अजून, तर मग अजून जरा त्याला ठोकावं लागेल, त्याला प्रयत्न करावे लागतील. अजून कडी उघडल्याशिवाय दरवाजा उघडत नाहीत. ती कडी कधी कधी सापडत नाही. आतली कडी येते, नाही का, आंतरिक कडी येते, ती कडी लवकर सापडत नाही, ते ओपन होत नाही. सोपी गोष्ट आहे, फार सोपी गोष्ट आहे, फरकटच येते. श्वासाच्या आधारे कायेत उतरणं हा फार सोपा विषय आहे. फक्त आता त्याला जे लोक श्वासाला ध्यानाचा विषय बनवतात ते कडी नाही उघडत. ती कडी ते तसं ठेवून ती बाहेर, दरवाजाच्या बाहेर आहे. बाहेर थांबलो आहोत. ज्यांना याचा अभ्यास आहे, ज्यांनी प्रॅक्टिस केली, त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की आपण बाहेर थांबतो. ध्यानाचा विषय हा बाहेरच आहे. तुम्ही भले विचार आत करा, पण त्याचं भानच नाही तर ते आत शिरतच नाही ना. आपण देवधर्म तुम्ही करता तर देव हा विषय बाहेरच आहे. जे आस्तिक लोक आहेत त्यांचा विषय बाहेरच आहे. तो विषय ग्रंथात आहे, धर्मग्रंथात आहे, तो विषय देवात आहे, तो ग्रंथ कुठं डोंगरावर आहे, पर्वतावर आहे, मंदिरात आहे, किंवा एखाद्या महाराजामध्ये आहे. लोक, वारकरी लोक जाऊन आले का मग ते दुसरे लोक माऊली म्हणून पाया पडतात, म्हणजे त्याच्यात पाहत होतो. पंढरपूरचा विठ्ठल तो माणसात पाहतो म्हणून माऊली म्हणून त्याच्या पाया पडतो, म्हणजे पण बाहेर पाहतो. म्हणजे माणूस बाहेरच आहे ना, ध्यान बाहेरच आहे. जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा आत कसे उतरू शकता, स्वतःमध्ये कसे येऊ शकता, नाही येऊ शकता. त्यामुळे आपलं जे सगळं भरकटणं आहे हे अडकल्यामुळे, ते ह्याच्यात हे सगळ्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये अडकल्यामुळे. पण आपण बाहेरचं जग सोडू पण शकत नाही, कारण आपलं जगणंच बाहेर आहे, व्यवहारात आहे. म्हणून अंतर्बाह्य भान जागृती हा एक पुढे विषय येतो. कारण आधी उतरलं पाहिजे, तर दरवाजा उघडला पाहिजे, कवाड उघडलं पाहिजे, मग ते प्रवेश होईल. तर ते मला वाटतं सोपा मार्ग हाच आहे की हा शरीरामध्ये, कायामध्ये, पोटात उतरा सरळ. मी तर म्हणतो पोटात उतरा, कारण पोटाची हालचाल चालली. श्वासोच्छ्वासासाठी पोटाची हालचाल चालू आहे, श्वासपटलाची हालचाल चालू आहे त्याच्यावर, आणि फुफ्फुसाची बरगड्याची हालचाल चालू आहे. म्हणजे खांद्यापासून कमरेपर्यंत हा जो भाता आकुंचन प्रसरण करतोय जन्मापासून, आपल्याला माहित नाही तेव्हापासून, नॅचरली, आपोआप, नैसर्गिकपणे हा जो भाता आन करतोय, अपान करतोय, हे आत उतरून अनुभवायचे. संपला विषय. आणि ते काम सातत्यानं, निरंतर, काम धंदा सोडून नाही. कारण श्वास आपल्या बरोबरच असणार आहे, आपल्याला काही सोडायची गरज नाही, आणि ऍक्च्युली काही करायचं पण नाही, आणि कुठं जायचं पण नाही. कुठं जायची गरज नाही, इथंच आहे तो. इथं म्हणजे तुम्ही जिथं असाल तिथं आहे. आता इथून उठाल, घरी जाल, किंवा काही काम कराल किंवा प्रवास कराल, तुमच्या बरोबर हा विषय आहे. त्याच्यापासून कधीच डिस्कनेक्ट न होणं म्हणजे सत्य आहे, म्हणजेच जागृती आहे. इथून ती अवेकनिंगची, जागृतीची प्रक्रिया सुरू होते. मला उठायची पण गरज नाही पडली, काही लिहिण्याची पण गरज नाही पडली, कारण सरळ विषय हा.
आणि प्रॅक्टिकल विषय आहे, त्यामुळे नुसतं डोक्याचा खोराक नाही, डोक्याने खर्च करायचा. जी गोष्ट प्रॅक्टिकल आहे ती प्रॅक्टिकलीच करायची आहे ना. आपल्याला गाडी चालवायची, सायकल चालवायची, तर आपण सरळ घेतो सायकल आणि चालवतो. का विचार करतो कोणत्या कंपनीची सायकल, आणि याचं हँडल कुठं, आणि याचं हे कुठं, कोणत्या कंपनीची गाडी, आणि चांगली का वाईट, किती किमतीची आहे, माझी आहे का दुसऱ्याची आहे. गाडी चालवायची, सायकल चालवायची, वाहन चालवायची म्हणजे सरळ त्याच्यावर आपण स्वार होतो. डोकं नाही चालवायचं, प्रॅक्टिकल बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा. तसं हे काम आहे. त्यामुळं अवघड काहीच नाही समजायला. करायला हे अवघड आहे का सोपं हे तुम्ही सांगा. मी तर तिथे थांबतो.